झी 24 तास एक पाऊल पुढे. अभय देशपांडे यांच्याकडे. अभय देशपांडे, मध्य गुजरातीत उत्तर गुजरातीमधल्या त्यांच्या विजयाचं विश्लेषण आपण कसं कराल? काँग्रेसचा इथे पूर्वी जनाधार होता. 2002 पूर्वीच्या जर निवडणुका बघितल्या तर काँग्रेसचं सर्वाधिक संख्याबळ या भागातून येत होतं. नंतरच्या काळात म्हणजे आफ्टर गुजरात राईट्स त्या काळामध्ये भाजपाचा इथे थोडीशी वाढ झाली होती. परंतु ते आता जर बघितलं तर परत त्याच्यामध्ये सुधारणा झालेली आहे. बाकी आपण याच फक्त भागाचं जर पर्सेंटेज काढलं, उदयजी आपण मगाशी दाखवलेत की 2002, 2007 आणि 2012चे पर्सेंटेज दाखवलेत. परंतु फक्त याच भागाचं जर पर्सेंटेज काढलं तर त्या काँग्रेसचं पर्सेंटेज बऱ्याच प्रमाणात वाढलेलं दिसेल. त्याचं कारणच ते आहे की या भागामधलं पोलरायझेशन जे होतं ते फक्त तात्पुरत्या काळासाठी झालेलं होतं आणि पुन्हा हा नॉर्मल झालेला आहे भाग. विनय सहस्त्रबुद्धे, काय विश्लेषण कराल की या ठिकाणी अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसलाय आणि त्याच उमेदवारांना रिपीट केल्याचाही थोडाफार फटका बसलेला आहे? असं आहे की कुठल्याही निवडणुकीमध्ये ज्यावेळी अँटी इन्कम्बन्सी वगैरे अशी आपण चर्चा करतो ना, त्यावेळी अँटी इन्कम्बन्सी ही 2 स्तरांवर असते. आणि आपण निवडणूक शास्त्राचे अभ्यासक आहात, आपल्याला माझ्यापेक्षा जास्त चांगलं माहिती आहे की अँटी इन्कम्बन्सी ही ज्यावेळी मुख्यमंत्र्याच्या विरुद्ध, सरकारच्या विरुद्ध असते, त्याहीपेक्षा ती अनेकदा स्थानिक उमेदवाराच्या विरुद्ध असते. सामान्यपणे नरेंद्र मोदी यांचा किंवा अनेक मुख्यमंत्र्यांचा कल हा आपल्या आमदार असले तरी तिथला आमदार जर चांगलं काम करत नसेल तर वरच्या सरकारची लोकप्रियता त्या आमदाराला तारू शकत नाही. आणि त्यामुळे आमदारांची तिकीटं वाटताना, म्हणजे उमेदवारीचं वाटप करताना, उमेदवारीचा निर्णय करताना अनेकदा त्यात बदल केले जातात. यावेळी नरेंद्र मोदींना ते जमलं नाही किंवा पक्षाला एकूण या संबंधामध्ये एक वेगळी भूमिका घ्यावी लागली. याचं कारण यावेळी गुजरात परिवर्तन पार्टी नावाचा एक उपक्रम सुरू झाला, एक नवीन पक्ष स्थापन झाला. आणि असं होऊ शकलं असतं की जे नाराजवंत असतात पक्षामध्ये ते अशावेळी या नव्या पक्षाची साथ संगत करायला थोडेसे पुढे जातात. आणि त्यामुळे ही परिस्थिती टाळायची असेल तर आपल्याला जुने आणि नवे चेहरे आणि जुने चेहरे यांच्यामध्ये एक संतुलन साधलं पाहिजे अशी भूमिका घेतली. ती घेत असताना अर्थातच आम्ही थोडी अँटी इन्कम्बन्सी एक प्रकारे इन्व्हाइट केली, त्याला निमंत्रण दिलं असं म्हटलं तरी त्याच्यात फार चुकीचं होईल असं मला वाटत नाही. आज 117 पेक्षा ज्या 2 जागा भारतीय जनता पार्टीला कमी आल्या, मला असं वाटतं की त्याचं कारण कुठेतरी हे मान्य मला, मी एकूण अँटी इन्कम्बन्सीचं विश्लेषण करतोय तर त्याच्या कुठे ना कुठे याच्याशी त्याचा संबंध जोडला पाहिजे. नेमकं उत्तर गुजरात आणि मध्य गुजरातमध्ये चित्र कसं आहे त्याबद्दल माझा फारसा अभ्यास नाही, त्यामुळे त्याबद्दल मी फारशी कॉमेंट नाही करू शकणार. पण सर्वसाधारणतः अँटी इन्कम्बन्सी नावाचा जो एक ट्रेंड राहतो, जी एक प्रवृत्ती मतदानामध्ये आपल्याला दिसते, त्याचं मला जाणवलेलं एक त्याचं जे गमक आहे ते सांगण्यापुरता मी हे उदाहरण आपल्या समोर ठेवलं. यामध्ये आणखीन एक मुद्दा आहे, परंतु त्यावर मी आता चर्चा करणार नाही. घ्यायचा एक ब्रेक. पण ब्रेक पूर्वी प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर झालेल्या मतदारसंघांची जी शक्ल झाली होती, मतदारसंघ आकुंचित झाले होते, मतदारसंघ 2 किंवा 3 मध्ये विभागले गेले होते, 41 जुने मतदारसंघ गायब झाले होते तर 60 नवीन निर्माण झाले होते. जे नवीन निर्माण झाले होते ते सर्वात जास्त या भागात झाले होते. त्यामुळे एक प्रकारे डेमोग्राफिक शिफ्ट त्या ठिकाणी दिसत होती, त्याचाही फटका थोडाफार बसला दिसतो. आपण या नंतरच्या सेगमेंटमध्ये चर्चा करणार आहोत दक्षिण गुजरात, ज्या ठिकाणी माधव भंडारी स्वतः प्रचारात होते, त्यांनाही आपण त्यांची मतं जाणून घेणार आहोत. झी 24 तास एक पाऊल पुढे.